लग्नाची पहिली रात्र. ती बेडवर बसली होती. हात थरथरत होते. पण तिच्या मनात एक सिक्रेट होतं, जे तिने अजून कुणालाही सांगितलं नव्हतं. अगदी तिच्या नवऱ्यालाही नाही. आणि जेव्हा त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं, त्याला लगेच समजलं, काहीतरी बरोबर नाही. साक्षी. आज ती खूप सुंदर दिसत होती. लाल साडी, हातात हिरव्या बांगड्या आणि चेहऱ्यावर हलकीशी लाज. पण तिच्या मनात मात्र खूप मोठा गोंधळ चालू होता. रोहन, तिचा नवरा, एक समजूतदार, शांत आणि प्रेमळ मुलगा. दोघांचं लग्न अरेंज मॅरेज होतं. फक्त 2 महिन्यात सगळं ठरलं. रात्र झाली. घरातले सगळे झोपले. साक्षी हळूहळू त्या सजवलेल्या खोलीत आली. फुलांचा सुगंध, मंद लाईट, सगळं परफेक्ट होतं. पण तिचं मन अजूनही शांत नव्हतं. ती बेडवर बसली आणि हात घट्ट पकडले. मी सांगू का की नाही सांगू, ती मनातच विचार करत होती. दरवाजा हलकेच उघडला. रोहन आत आला. त्याने साक्षीकडे पाहिलं आणि काही सेकंद काहीच बोलला नाही. कारण त्याला जाणवलं, ती फक्त नर्वस नाही, ती काहीतरी लपवत आहे. तो तिच्या जवळ बसला. साक्षी, तू ठीक आहेस ना? ती थोडी दचकली. हो, मी ठीक आहे. पण तिचा आवाज थरथरत होता. रोहनने तिचा हात पकडला. तुला भीती वाटते का? साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही सेकंद शांत राहिली आणि मग ती म्हणाली, रोहन, मला तुला काही सांगायचं आहे. रोहन शांत झाला. काय झालं साक्षी? ती डोळे खाली करून म्हणाली, मी आधी कोणावर तरी प्रेम केलं होतं. रोहन पूर्ण शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं आणि खोलीत पूर्ण शांतता पसरली. आता काय होणार? रोहन तिला स्वीकारेल की तिचं आयुष्य इथेच बदलणार? तिने सत्य सांगितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. पण पुढे त्याने जे केलं ते ऐकून तुम्ही प्रेमाची व्याख्याच बदलाल. रोहन काही सेकंद शांत बसला. खोलीत पूर्ण शांतता होती. साक्षी रडत होती. माफ कर, मला आधी सांगायला हवं होतं. रोहनने खोल श्वास घेतला आणि शांत आवाजात विचारलं, तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस का? साक्षी थोडा वेळ शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, नाही, तो माझ्या आयुष्यातून गेला, पण त्याची आठवण अजूनही आहे. रोहनने तिचे अश्रू पुसले. साक्षी, भूतकाळ सगळ्यांचा असतो, पण फ्युचर आपण बनवतो. साक्षी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तो पुढे म्हणाला, मला तुझा पास्ट नको आहे. मला तुझा प्रेझेंट आणि फ्युचर हवा आहे. साक्षी जोरात रडायला लागली. पण यावेळी दुःखाने नाही, हलकं वाटल्यामुळे. ती म्हणाली, रोहन, मी खूप लकी आहे. रोहन हलकासा हसला. नाही, आपण दोघं लकी आहोत. त्या रात्री त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. ना घाई, ना दबाव, फक्त विश्वास. आणि तिथून सुरू झाली एक खरी प्रेम कहाणी. खरं प्रेम तेच असतं जे तुमचा भूतकाळ स्वीकारतं आणि तुमच्यासोबत भविष्य घडवतं. लग्नानंतर सगळं ठीक चाललं होतं. दोघेही आनंदात होते. पण अचानक एक दिवस तिच्या भूतकाळाने पुन्हा दार ठोठावलं. आणि यावेळी फक्त प्रेम नाही, तर त्यांच्या नातेची खरी परीक्षा होणार होती. लग्नाला 6 महिने झाले होते. साक्षी आणि रोहन आता एकमेकांना खूप चांगलं समजून घेत होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होते. सकाळचा चहा, संध्याकाळचा वॉक आणि रात्रीच्या गप्पा. त्यांचं नातं आता खऱ्या अर्थाने फुलत होतं. एक दिवस साक्षीच्या फोनवर अननोन नंबरवरून कॉल आला. तिने कॉल उचलला आणि दुसऱ्या बाजूने आवाज आला, हॅलो साक्षी, मी आकाश बोलतोय. साक्षीच्या हातातून फोन जवळजवळ पडला. तोच तिचा एक्स. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तू तू मला का कॉल केलास? आकाश शांतपणे म्हणाला, मला तुझ्याशी भेटायचं आहे, एकदा, शेवटचं. साक्षी पूर्ण गोंधळली. सांगावं का रोहनला की हे स्वतःच हँडल करावं? ती पूर्ण दिवस अस्वस्थ होती. रोहनने लगेच ओळखलं. साक्षी, काय झालं? ती काही बोलली नाही
आणि इथे स्टोरी टर्न घेते. रात्री ती रोहनसमोर बसली आणि सगळं खरं सांगितलं. काही सेकंद शांतता. रोहनने फक्त एकच प्रश्न विचारला, तुला त्याला भेटायचं आहे का? साक्षीने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिलं, नाही, पण मला भीती वाटते. रोहन तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, मग आपण दोघं जाऊया. हा तो मोमेंट होता जिथे ट्रस्ट खऱ्या अर्थाने दिसला. दुसऱ्या दिवशी दोघंही आकाशला भेटायला गेले. आकाश त्यांना पाहून थोडा शॉक झाला. तो म्हणाला, साक्षी, मला वाटलं तू एकटी येणार. रोहन पुढे आला, ती आता एकटी नाही. आकाश शांत झाला आणि म्हणाला, मी तुला परत मिळवायला नाही आलो. मी फक्त माफी मागायला आलो होतो. साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले. आकाश म्हणाला, तू हॅपी आहेस ते पाहून मला सगळं क्लिअर झालं. साक्षीने रोहनचा हात घट्ट पकडला आणि पहिल्यांदाच तिला पूर्ण पीस वाटला. खरं नातं तेच, जिथे भूतकाळ परत आला तरी प्रेझेंट आणि ट्रस्ट जिंकतात. पण स्टोरी इथे संपत नाही, कारण काही महिन्यांनी साक्षीच्या आयुष्यात एक अशी बातमी येते जी सगळं बदलून टाकते. मंडळी, जर तुम्ही ही स्टोरी इथपर्यंत पाहिली असेल तर पार्ट 2 चुकू नका, कारण पुढे जे होणार आहे ते तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया या स्टोरीच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.